शिवसेनेच्या चौक सभांना थंडीतही लाडक्या बहिणींची मोठी उपस्थिती। उमेदवारांनी मांडला 285 विकास कामांचा लेखाजोखा। नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराला अधिकच रंगत आली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवार निवृत्ती इंगोले, भागवत आरोटे, नैना जाधव व हर्षदा गायकर यांच्या प्रचारार्थ दिनांक 9 जानेवारी रोजी बजरंग नगर चौक व अशोका रो हाऊस या ठिकाणी चौक सभांचे आयोजन करण्यात आले होते। थंडी असूनही या चौक सभांना ज्येष्ठ नागरिकांसह लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। सभांमध्ये उमेदवारांनी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना प्रभागात राबविण्यात आलेल्या तब्बल 285 विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा मांडला। पिण्याच्या पाण्याच्या योजना, रस्त्यांची कामे, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था तसेच महिला सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी नागरिकांसमोर ठेवण्यात आली। यावेळी उमेदवारांनी येणाऱ्या पुढील 5 वर्षातही पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा या विषयांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। चौक सभांमध्ये उपस्थित नागरिकांनीही आतापर्यंत झालेल्या विकास कामांचे भरभरून कौतुक करत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला। थंडीची पर्वा न करता झालेली मोठी उपस्थिती आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभागात शिवसेनेच्या प्रचाराला चांगलीच चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले। तरी एवढ्या माता भगिनी बसलेल्या मी त्यांचा आभार व्यक्त करतो, कारण एवढ्या थंडीतही त्यांनी आपल्यासाठी हा वेळ दिलेला आहे। भाऊ, तुम्ही सर्वांनी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेले विकास कामाची मी तर म्हणेल पावती, कारण आतापर्यंत आपल्या परिसरात अनेक माजी नगरसेवक होऊन गेले। कुणी काय केलं, कुणी काय नाही केलं हे सर्व नागरिकांना माहिती आहे। आणि आज आपण 225 कामांची यादी नागरिकांच्या हातात दिली, हे आम्ही केलेले काम आहे। परंतु 60 कामं आता जे चालू आहे आणि येणाऱ्या 80 कामांचं उद्घाटन बाकी आचारसंहिता लागल्यामुळे हे काम आपण पत्रकात सुद्धा टाकले नाही, यादी 400च्या वर गेली असती। आणि माजी नगरसेवक श्री मधुकर जाधव यांची मी सुनबाई। खरं तर आता नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी टाइम। खरं सांगायचं झालं तर शिवसेना पक्ष असो किंवा शिवसैनिक असो कधीही खोटी आश्वासनं देत नाही। त्यांनी नेहमी जे शब्द दिलेले राहतात ते 100% पाळण्याचा प्रयत्न केलेले राहतात। आणि म्हणूनच जोपर्यंत आम्ही तुमचा शब्द पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्हालाही मतदान मागण्याचा अधिकार नसतो। आणि ह्याच अनुषंगातनं मला वाटतं आपल्या ह्या प्रभागामध्ये शिंदे साहेबांचं ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि विकास कामं आणि योजनांची सांगड घालत आपला देश, आपलं राज्य प्रगती पथावर गेलं। खरं सांगायचं म्हटलं तर आता ज्या काही आपल्या प्रभागामध्ये कामं झाले आहेत ती जवळजवळ आता 250 कामं आपल्या प्रभागामध्ये झालेली आहेत। सगळे लोक सुज्ञ आहातच। मला थोडी आठवण करून द्यावीशी वाटते की 2022 आणि 2026चा जो कालावधी होता तो प्रशासकीय लागवड होता आणि तो आमच्यासाठी देखील माजी नगरसेवक म्हणून जो कालावधी होता, साधा एखादा ड्रेनेजचं चेंबर चेकअप झालंय तरी ते करून घेण्यासाठी 10 वेळा आम्हाला अधिकाऱ्यांना फोन करावा लागायचा। आणि अशा परिस्थितीत देखील सुद्धा कोट्यवधीचे कामं आपल्या प्रभागात गेल्या 2 ते 3 वर्षात झालेली आहेत। आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने, या प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादाने आम्ही 2017 साली निवडून गेलो आणि तेव्हा आपल्याला एक वचननामा दिलेला होता। या प्रभागातील आम्ही रस्ते बनवू वगैरे वगैरे सर्व काही आम्ही तो वचननामा 100% 2019 मध्ये पूर्ण केला। कारण त्यासाठी आम्हाला कष्ट काय घ्यावा लागले त्यापेक्षा तो पूर्ण कसा झाला तो तुमच्या आशीर्वादाने पूर्ण झाला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।